हॅलो स्टुडंट्स, दिस इज मोरेश्वरी हिअर. आपण मागच्या भागामध्ये म्हणजे पार्ट 1मध्ये ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डेचा काही भाग बघितला आहे आणि आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डेचा पार्ट 2 बघणार आहोत. म्हणजे फॉरबिडिंग एक्सटेरियरपर्यंत आपण पार्ट 1मध्ये बघितलं आहे. ठीक आहे, तर तो तुम्ही माझा मागचा पार्ट जो आहे व्हिडिओचा तो तुम्ही बघू शकता. आज आपण पार्ट 2मध्ये द नट्स वेंडर ब्लीव आउट हिज फ्लेअर इथपासून पुढं बघणार आहोत. ठीक आहे. सो द नट्स वेंडर ब्लीव आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. म्हणजे जो काही तिथं शेंगा विकणारा जो होता त्यांनी काय केलं, ती आग विझवली होती आणि घरी जाण्यासाठी तो उठला होता, म्हणजे घरी निघाला होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. म्हणजे हा एक संकेतच होता कोणाला, ॲस्ट्रोलॉजरला पण, की त्यांनी पण काय करावं, त्याचं दुकान आवरून घ्यावं किंवा त्याचं जे काही काम असेल ते आवरून घ्यावं. Since it left him in darkness except for a little shaft of light which strayed in from somewhere and touched the ground before him. ठीक आहे. तरी काय होत होतं की त्याच्या समोर, म्हणजे ॲस्ट्रोलॉजरच्या समोर काय होतं, कुठनं तरी एक हिरव्या कलरचा प्रकाश जो आहे, प्रकाश ज्योत त्याच्या समोर येऊन पडला होता. म्हणजे प्रकाश ज्योत त्याच्या समोर होता. अँड देन मग त्याने काय केलं, थोडंसं अजून त्या प्रकाश ज्योतामध्येच आपलं काम जे आहे ते चालू ठेवलं होतं आणि तो पण आवरायला लागला होता बघा. So he picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आणि ॲस्ट्रोलॉजरने पण काय केलं होतं बघा, की त्याचे जे काही कावरे शेल्स, कवड्या वगैरे असेल, अजून वर्ड आला बघा पॅराफेर्नेलिया म्हणजे लवाजमा, जे काही साहित्य असेल ते गोळा करून जे आहे तो आपल्या पिशवीत परत टाकत होता. आणि तो जो लाईट जो होता तो पण ब्लॉटेड आउट, म्हणजे कमी कमी होत चालला होता. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्याच लाईटमध्ये त्याच्या लक्षात आलं की त्याच्यासमोर कुठला तरी व्यक्ती जो आहे तो येऊन उभा आहे. त्याने वरती बघितलं. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. आणि त्याला वाटलं की आपल्याकडे कोणीतरी कस्टमर आला आहे, म्हणून लगेच तो त्याला बघून म्हटला, यू लुक सो केअरवोनचा अर्थ चिंतित असणे, काळजीत असणे. आणि लगेच ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्याला म्हटलं की तू काळजीत दिसतोय. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. सो जर तुम्ही जरा वेळ माझ्यासोबत बसून गप्पा मारल्या, तुम्ही माझ्याशी बोलला तर तुम्हाला बरं वाटेल. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅग्युअली. पण दुसरा जो आहे तो एकदम अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटला. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. तरीसुद्धा ॲस्ट्रोलॉजरने त्याचं जे काही इन्व्हिटेशन जे आहे की त्याला गुंतवायचं काम जे आहे बोलण्यामध्ये ते चालूच ठेवलं होतं. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि दुसरा जो आहे, म्हणजे जो व्यक्ती समोर आला होता त्याने काय केलं की त्याचा जो काही हात जो आहे तो ॲस्ट्रोलॉजरच्या नाकासमोर झाला आणि लगेच त्याला म्हटलं बघा, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रोलॉजर. तर तुला काय समजतो, म्हणजे ॲस्ट्रोलॉजर समजतो. तर द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड दॅट टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शॉफ्ट ऑफ लाईट. ओके. आणि टिल्टिंगचा अर्थ आहे म्हणजे एक प्रकारे वडणे. ठीक आहे, वाकवणे वगैरे मीन होतो त्याचा. सो साधारणतः लगेच ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्यांनी काय केलं की स्वतःला चॅलेंज फेल झाल्यासारखं वाटल्यामुळे लगेच त्यांनी काय केलं, त्या समोरच्या व्यक्तीचा हात जो आहे तो काय केला, त्या ग्रीन शॉफ्टमध्ये, त्या हिरव्या लाईटच्या प्रकाशामध्ये काय केला, असा समोर जो आहे तो हात जो आहे वाकवला किंवा ओढला. अँड देन युअर्स नेचर इज. आणि लगेच त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. लगेच तो म्हटला बघा, युअर्स नेचर इज, तुझा स्वभाव जो आहे. हो स्टॉप दॅट. द अदर सेड. दुसरा व्यक्ती म्हटला, नाही ते थांबव, मला ते ऐकायचं नाही आहे. टेल मी समथिंग वर्थवाईल. मला दुसरं काहीतरी चांगलं सांग. अवर फ्रेंड फेल पिक्यूड. सो आता आपला जो मित्र आहे म्हणजे ॲस्ट्रोलॉजर, ही फेल पिक्यूड. पिक्यूचा मीन जो आहे बघा इरिटेटेड, अनाइड, थोडासा इरिटेट झाला, रागावला बिचारा. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन अँड वॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्यांनी सांगितलं की मी एका प्रश्नासाठी साधारणतः 3 पाईज घेत असतो. सो वॉट यू गेट ऑट टू बी गुड. सो इनफ फॉर युअर मनी. म्हणजे तुमचे जे पैसे आहे ते वाया जाणार नाही. तुम्ही जेवढे पैसे मला द्याल त्या बदल्यात मी तुम्हाला खूप काही चांगलं सांगू शकतो. सो ॲट दिस द अदर विड्रॉ हिज आर्म, लुक आउट अँड अना अँड फ्लंग इट टू हिम सेईंग. आणि लगेच तो जो व्यक्ती आहे समोर, तर त्याने काय केलं, खिशातनं एक आणा जो आहे तो काढला आणि तो ॲस्ट्रोलॉजरकडे फेकत तो म्हटला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे. इफ आय प्रूव्ह यू आर बफलिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. त्याने सांगितलं की मला तुला काही प्रश्न विचारायचे, पण जर मला वाटलं की तू खोटा आहेस, म्हणजे जे काही उत्तरं देतोय ती खोटी आहेस, तर
यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर तुला मी दिलेले पैसे जे आहे ते व्याजासकट परत करावे लागतील. अँड इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी सो विल यू गिव्ह मी 5 रुपीज. त्याच्यावरती लगेच ॲस्ट्रोलॉजर बोला, जर मी दिलेली उत्तरं जर तुला समाधानकारक वाटले तर तू तुम्हाला 5 रुपये देशील का. समोर जो व्यक्ती आहे ही सेड नो, नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनाज. तो म्हटलं मग ठीक आहे 8 आणे देशील का. ऑल राईट, दॅट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी टॉईस ॲज मच इफ यू आर रॉंग सेड द स्ट्रेंजर. आणि लगेच स्ट्रेंजर त्याच्यामध्ये तो म्हटला की जर दिलेलं उत्तर जर मला चुकीचं वाटलं तर जेवढे पैसे मी तुला प्रोव्हाइड देईल त्याच्या दुप्पट तुला मला परत करावे लागतील. अँड धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि थोडी घासाघीस करून वादविवाद होऊन जी काही पॅक्ट आहे, पॅक्ट मीन्स करार किंवा डील, त्यांच्यामधली जी काही डील जी आहे ती बऱ्याच आर्ग्युमेंट नंतर काय झाली ती ठरली होती. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑजर लीट अप अ चिरूट. आणि मग आता ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्याने काय केलं, काही प्रार्थना केली. तोपर्यंत जो व्यक्ती जो आहे त्याने काय केलं होतं, चिरूटचा मीन दिला आहे बघा, सिगारेट वगैरे किंवा बिडी वगैरे त्याने पेटवली होती. अँड द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्पस ऑफ हिज फेस बाय द मॅचलाईट. लक्षात ठेवा, ही लाईन खूप महत्त्वाची आहे की ॲस्ट्रोलॉजरनी ते जे काही सिगरेट किंवा ते जो काही म्हणजे थोडक्यात जे काही प्रकाश पडला होता त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या चेहऱ्याचा दृष्टिक्षेपमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा त्याला दिसला होता ॲस्ट्रोलॉजरला. अँड देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि देअर वॉज अ पॉज, सगळीकडं ज्या गाड्या ज्या होत्या दॅट हुटेडचं मीन आहे साधारणतः जे हॉर्न वगैरे किंवा गोंगाट वगैरे जो असतो. सो कार जे असतील त्यांचा गोंगाट जो आहे त्या रोडवरती चालू होता. झुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. जे झुटका जो असतो म्हणजे साधारणतः जे घोडागाडी वगैरे असतात, हॉर्स ड्रायव्हर चार्ट म्हणतात घोडागाडी. दॅट ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस अँड बॅबल ऑफ अ क्राऊड एज्युकेटेड सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी होती त्या पार्कमध्ये उसळलेली होती. अँड द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट. आणि दुसरा जो समोर जो स्ट्रेंजर व्यक्ती, अनोळखी व्यक्ती जो आहे तो मस्त बिडी वगैरे पीठ त्याच्यासमोर बसला होता. देन पफिंग आउट, ओके, आणि पफिंग आउट झुटके वगैरे घेणे. सॅड दे आर रूटलेसली, एकदम स्टर्न, एकदम रूटलेसली तो त्या समोर बसला होता. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता मात्र ॲस्ट्रोलॉजरला खूप अनकम्फर्टेबल फील होतो. ठीक आहे. सो हेअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि लगेच आता ॲस्ट्रोलॉजरला म्हटलं हे तुझे पैसे जे आहे ना ते परत घे, मला तुझं चॅलेंज मान्य नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, कारण की मला आज काय झालं आहे, उशीर झाला आहे. ही मेड द प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि लगेच त्याने काय केलं, घाईघाईने तो आवरायला सुरुवात केली. द अदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड. आणि लगेच त्या अनोळखी व्यक्तीने काय केलं, त्या व्यक्तीचं मनगट पकडलं आणि लगेच म्हटला यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. तू आता जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस मात्र तू मला इथं अडकून ठेवलं, बोलण्यात गुंतून ठेवलं, आता मात्र तू जाऊ शकत नाही. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीफ अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. आता मात्र ॲस्ट्रोलॉजर जो आहे तो थरथर थोडासा कापायला लागला होता. त्याचा साऊंड जो आहे तो थोडासा आता घाबरल्यासारखा होत होता, फेंट होत होता. लिव्ह मी टुडे. त्यांनी सांगितलं आज मला जाऊ दे. आय विल स्पीक यू टुमॉरो. मी काय करतो तुझ्याशी उद्या बोलतो. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. आणि तरीसुद्धा तो समोरचा व्यक्ती जो आहे अनोळखी त्याने काय केलं, त्याचा जो काही हात जो आहे तो त्याचा समोर केला. चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. लगेच त्याचा हात समोर म्हणजे ॲस्ट्रोलॉजरच्या समोर झाला आणि सांगितलं चॅलेंज हे चॅलेंज असं अँड गो ऑन. तू काय कर, माझं भविष्य सांगायला सुरुवात कर. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप अँड देअर इज अ वुमन. आता ॲस्ट्रोलॉजरचा घसा जो आहे तो काय झाला होता, गळा कोरडा पडला होता. अँड देन त्याने आता मात्र भविष्य सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं बघा देअर इज अ वुमन, म्हणजे एक स्त्री होती. स्टॉप सेड द अदर. लगेच समोरचा व्यक्ती बोलला नाही ते थांबव. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, म्हणजे मला ते ऐकायचं नाही. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. ते सांगितलं मला हे ऐकायचं नाही, मला फक्त एवढंच सांग की मी जे आज शोधतोय त्याच्यात मी सक्सीड होईल का, म्हणजे जे काही मी शोधतोय त्यामध्ये मी यशस्वी होईल का. आन्सर दिस अँड गो. ते सांगितलं याचं उत्तर दे आणि तू काय कर, जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू
गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. तिने सांगितलं नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही. कुठपर्यंत? डिस्गॉर्ज. डिस्गॉर्जचं मीन आहे रिकामी करणे, म्हणजे जोपर्यंत तुझे कॉईन संपत नाही किंवा तुझे पैसे मी सगळे उकळून घेत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. आणि इनकॅन्टेशन्सचा मीन आहे काही मंत्र वगैरे म्हणतात. आता लगेच ॲस्ट्रोलॉजर काही मंत्र जे आहे तो पुटपुटला. ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. बघा किती लालची आहे ॲस्ट्रोलॉजर. लगेच म्हटलं ठीक आहे मी सांगतो तुला तुझं भविष्य, पण मी जर सांगितलं आणि ते जर तुला पटलं तर तू मला ₹1 देशील का? गिव्ह मी अ रुपी. सो अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. त्यांनी सांगितलं नाहीतर मी माझं तोंडही काय करणार नाही, उघडणार नाही. अँड यू मे डू वॉट यू लाईक. मग तुला वाटेल ते कर. सो आफ्टर अ गुड डील ऑफ अ हँगलिंग द अदर ॲग्रीड. आणि हँगलिंग दिलं आहे बघा. हँगलिंगचं मी नाही, बार्गेनिंग म्हणजे घासाघेस करून शेवटी ती डील तयार झाली. ती दुसरा सहमत झाला होता की ठीक आहे तुला ₹1 देईल. अँड द ॲस्ट्रोलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर डेड ॲम आय राईट. आणि ॲस्ट्रोलॉजरने सांगितलं तुला मरणासाठी सोडून दिलं गेलं होतं, ठीक आहे ना, म्हणजे मी म्हणतो ते खरं आहे ना. टेल मी मोर. आता समोर म्हणतो हो बरोबर ठीक आहे पुढं सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू युअर वन्स सेड द ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हटलं तुला काय केला गेला होता? चाकू मारला होता, ठीक आहे. गुड फिलो ही बेड ही चेस्ट टू शो द स्कार. आणि लगेच समोरच्या व्यक्तीने काय केलं? चेस्टवरील त्याचं जे काही निशाण आहे ते पण दाखवलं. अँड व्हॉट एल्स, अजून काही पुढं सांग, ठीक आहे. अँड देन यू वेअर पुश इन टू अ वेल नियर बाय इन फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला काय केलं होतं की जी वेल जी आहे म्हणजे जी काही विहीर आहे त्याच्यामध्ये तुला ढकलून दिलं गेलं होतं. अँड यू वेअर लेफ्ट फॉर डेड म्हणजे तुला मरण्यासाठी त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं गेलं होतं. सो आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. आणि लगेच समोरचं व्यक्ती सांगतो हो बरोबर आहे, मी कदाचित मेलोच असतो जर तिथून जाणाऱ्या त्या पासरबाईने त्या विहिरीत डोकावून बघितलं नसतं तर. अँड एक्सक्लेम द अदर ओव्हरवेल्म बाय द इंथुझियाझम. आता मात्र समोरचा व्यक्ती काय झाला तो ओव्हरवेल्म. ओव्हरवेल्मचा मीन आहे भारावून जाणे. पीप इंटू म्हणजे डोकावून बघणे, पासरबाई म्हणजे वाट स्वरूप, ठीक आहे. सो आता समोरचा व्यक्ती भारावून गेला होता, त्याला समजलं होतं की हा आपलं भविष्य जे आहे ते बरोबर सांगतोय. सो वेन शाल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड क्लिंचिंग हिज फिस्ट. आणि लगेच समोरच्या व्यक्तीने मोठ्या आवळ्यात त्याला विचारलं तर ठीक आहे मग मी त्या व्यक्तीपर्यंत कधी पोहोचल, म्हणजे त्या व्यक्तीला मी कधी भेटेल की ज्यांनी मला काय केलं होतं, मारण्यासाठी सोडून दिलं होतं. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हटला तो आता भेटू शकत नाही. इन द नेक्स्ट वर्ल्ड, तू आता पुढच्या जन्मीच भेटू शकतो. ही डाईड फॉर मंथ्स ॲगो इन अ फार ऑफ टाउन. त्यांनी सांगितलं की तो जो व्यक्ती जो आहे की तो त्याला शोधतोय तो 4 महिन्यापूर्वीच काय झालं आहे ते दूरच्या गावामध्ये तो मृत पावलेला आहे. अँड यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तो आता तुला कुठंच भेटणार नाही. द अदर ग्रोन ऑफ हिअरिंग इट द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. आणि हे ऐकून मात्र समोरचा जो आहे तो काय झाला आहे ग्रोन म्हणजे ॲक्च्युअली इथं कन्ने वगैरे मीन होत असतं, बट इथं ग्रोन म्हणजे थोडक्यात पुटपुटणीसारखा मिनिंग आहे. अँड देन गुरुनायक. आणि लगेच ॲस्ट्रोलॉजरने त्याचं नाव पण घेतलं बघा, गुरुनायक. यू नो माय नेम द अदर सेड टेकन अ बॅक. आणि लगेच समोरचा व्यक्ती जो आहे तो आश्चर्यचकित झाला. तो म्हटलं गुरुनायक. त्यांनी म्हटलं तुला माझं नाव पण माहीत आहे का? सो ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक लिसन केअरफुली. आणि आता तुला सांगतो मला सर्वच माहिती आहे, तुझ्या ज्या काही सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यांनी सांगितलं गुरुनायक लिसन केअरफुल, तू काळजीपूर्वक ऐक. टू वॉट आय हॅव टू से, म्हणजे मी जे सांगणार आहे ना आता तू ते काळजीपूर्वक ऐक. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. त्यांनी सांगितलं की तुझ्या गावाला जायला तुला किती 2 दिवस लागतील फक्त. अँड टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. सांगितलं आहे तू काय कर पुढची ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. ठीक आहे. त्यांनी सांगितलं जर तू घरी गेला नाही तर मला परत एकदा तुझ्यावरती जे काही डेंजर किंवा धोका जो आहे तो धोका दिसतोय. अँड ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. लगेच त्यांनी काय केलं चिमूटभर राख काढली साधारण सॅक्रेड ॲश आणि लगेच त्याच्याकडे केली. रब इट ऑन युअर फोर हेड अँड गो हिम. त्यांनी सांगितलं ही कपाळाला लावा आणि तू काय कर घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी द 100. त्यांनी सांगितलं परत तू दक्षिणेकडे प्रवास करू नको, इकडे येऊ नको, तू 100 वर्ष जगशील. सो वाय शुड आय लिव्ह होम अगेन द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आणि समोर लगेच उत्तर देताना म्हटलं की मी का जायचं, मी का घर सोडायचं. ठीक आहे. वाय शुड आय लिव्ह होम अगेन म्हणजे मी परत घरी का जायचं. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम
अँड टू चॉक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी घर याच्यासाठी सोडले की मी त्या व्यक्तीला भेटणार आहे आणि त्याचं आयुष्य किंवा त्याचं आयुष्य मी काय करणार आहे, संपवणार आहे. मीन्स आय विल किल हिम. अँड ही शुक हिज हेड दॅट रिग्रेटफुली आणि ही हॅज इस्केप माय हँड्स. आणि लगेच त्यांनी काय केलं, ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं मी जातो, पण तो माझ्या हातून काय झाला आहे, इस्केप म्हणजे सुटका झाली, सुटला आहे तो माझ्या हातून. आय होप ॲटलिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, कमीत कमी तो डिझर्व करत होता की मेला बिचारा, ठीक आहे, तो त्याच लायकीच होता. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हटलं हो. ही वॉज क्रश अंडर अ लॉरी अँड द अदर लुक दॅट ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि त्यांनी सांगितलं हो तो मेला आहे, कारण की तो लारीखाली आला होता आणि लारीखाली दाबून जो आहे तो मेला गेला आहे. सो ग्रॅटिफाईड प्लीज सॅटिस्फाईड. हे ऐकल्यानंतर समोरचा व्यक्ती जो आहे म्हणजे तो स्ट्रेंजर, तो काय झाला होता, जर आता सॅटिस्फाईड झाला होता, समाधान वाटलं होतं. सो द प्लेस वेअर डेझर्टेड बाय द टाईम अँड द ॲस्ट्रॉलॉजर पिकअप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि आता मात्र सगळं जे काही प्लेस आहे ते काय झालं होतं, डेझर्टेड म्हणजे निर्मनुष्य, कोणीच राहिलं नव्हतं. आता ॲस्ट्रॉलॉजरने आपली बॅग किंवा आर्टिकल जे आहे ते बॅगमध्ये पटकन भरले होते. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो ग्रीन शाफ्ट जो होता तो ग्रीन लाईट पण काय झाला तर गेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्या अंधारात एकदम शांतपणे निघाला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि त्याच रात्री किंवा त्याच अंधारात तो स्ट्रेंजर पण निघून गेला होता. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर हँडफुल ऑफ कॉईन्स. पण जाता जाता मात्र हँडफुल ऑफ कॉईन्स जे आहे म्हणजे ते ॲस्ट्रॉलॉजरला तो देऊन गेला होता. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच होम. आता मात्र जवळजवळ मध्यरात्र झाली होती, त्यावेळेस आता ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो घरी पोहोचला होता. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन. आणि बायको जी आहे ती वाटच बघत होती घरी. बिचारीनं लगेच आले होते, त्याला काय केलं की एक्सप्लेनेशन विचारलं. साधारणतः सर्वच बायका विचारतात, उशिरानेच एक्सप्लेनेशन जे आहे ते बायकोने विचारलं होतं. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट डॅम वन मॅन गेव ऑल दॅट. लगेच त्यांनी काय केलं, त्याला दिलेले जेवढे पैसे होते ते काय केले, ते कॉईन्स तिच्याकडे फेकले आणि सांगितले हे मोज, एका व्यक्तीने दिले 12.5 आनाज. तर ते मोजल्यानंतर ती म्हटली हे की त्या 12.5 आणे आहेत. अँड शी सेड काउंटिंग अँड सी वॉज ओव्हरजॉयड. आणि इतके पैसे तिनं पहिल्यांदाच बघितले. हे बघितल्यानंतर सी वॉज ओव्हरजॉयड, तिला खूप आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. तिनं सांगितलं उद्या मी काय करेल, काही गुळ आणि खोबरं आणते. द चाइल्ड हॅज बीन अस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. खूप दिवसापासून मुलं जे आहे ते काहीतरी गोडधोड खाण्यासाठी विचारत आहे, तर मी काय करते उद्या त्यातनं जागरी आणि कोकोनट घेऊन येते. सो आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि आय विल प्रिपेअर सो नाईस स्टफ फॉर हर म्हणजे त्या मुलांसाठी काय करणार आहे, म्हणजे त्या मुलीसाठी चांगलं काहीतरी तिला बनवून घालणार आहे. म्हणजे एकंदरीत ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्याची कंडिशन पण काय इतकी चांगली नाही आहे, ठीक आहे, इतकी चांगली नाही आहे. सो द स्वाईन हॅज चिटेड मी. तर ॲस्ट्रॉलॉजर म्हटलं त्या हरामखोराने मला फसवलं. तर ही प्रॉमिस मी अ रुपी सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो म्हटलं त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की 1 रुपया दिले आणि त्यांनी फक्त 12.5 आनाजच दिला फक्त. सो सी लुक अप ॲट हिम यू लुक वरीड व्हॉट इज रॉंग. आणि आता बायकोने बघितल्यानंतर बायको त्याला म्हणते की तुम्ही जरा काळजीत वाटतंय, काय झालं आहे नेमकं. ही सेड नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन पयॉल ही टोल्ड हर. आणि आता जेवण झाल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्यांनी बायकोला सांगितलं बघा, पयॉलचं मीन दॅट द स्टिडिंग कॉट म्हणजे साधारणतः बाज जे असते ती. सो डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तिने सांगितलं आज माझ्या मनावरून खूप मोठं दडपण जे आहे ते निघून गेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आणि त्याला वाटलं की माझ्या हातून एका माणसाचा काय झाला आहे, खून झाला आहे. अँड दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम अँड सेटल हिअर. आणि हेच कारण होतं की मी घर सोडून पळून आलो होतो आणि इथे सेटल झालो होतो. अँड मॅरिड यू सो ही इज अलाइव्ह. आणि तुझ्याशी लग्न केलं होतं पण तो व्यक्ती जो आहे तो अजून काय जिवंत आहे. सी गॅस्प्ड यू ट्रायड टू किल हिम. आणि आता मात्र तिनं आवंडा गेला होता आणि ती म्हटली ती तू खरंच त्याला मारायचा प्रयत्न केला. येस इन अवर विलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो ज्यावेळेस आम्ही सिली यंगस्टर्स म्हणजे तरुण असताना वी ड्रँक आम्ही काय केलं, ड्रँक म्हणजे ड्रिंकिंग आम्ही पिलो. देन गॅम्बल पत्ते पण खेळलो. अँड क्वारल बॅडली वन डे. आणि एक दिवस आमचं खूप भांडण झालं. सो वाय थिंक ऑफ इट नाव.
टाईम टू स्लीप. आणि आता म्हणतो ठीक आहे, पण आता त्याचा विचार करून काही उपयोग नाही, आता झोपायची वेळ झाली. ही सेड यावनिंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पयल. आणि लगेच त्यांनी काय केलं, जांभई देत स्वतःला काय केलं, त्या बाजीवरती झोकावून दिलं, म्हणजे तो झोपी गेला. सो दॅट वॉज द स्टोरी, दॅट वॉज द ट्विस्ट. हा ट्विस्ट होता की ॲक्च्युली जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो फेक होता, म्हणजे ॲक्च्युली त्याला ॲस्ट्रॉलॉजीचं कुठलंही नॉलेज नव्हतं. आणि तो जो स्ट्रेंजर त्यासमोर होता तो त्याचा मित्र होता की ज्याला या ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं होतं, मारायचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे. सो दॅट वॉज द स्टोरी. तुम्हाला स्टोरी समजली असेल, आणि जर तुम्हाला स्टोरी संबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही जे आहे ते मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.